नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पुराणमतवाद गाडणारा आधुनिक महाराष्ट्राचा पहिला महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. 19व्या शतकाच्या प्रारंभी गडद अंधकार माजला होता, तेव्हा जी पहिली ज्योत पेटली आणि नंतर साक्षात सूर्यासारखी प्रखर प्रकाशमान होत गेली, ती ज्योत आणि तो सूर्य म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया. शिक्षणतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक मराठी कवितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रकाशक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतीय समाजावर आपली कलदार नाममुद्रा उमटवली, असं म्हटलंय प्राध्यापक हरी नरके यांनी. मित्रमैत्रिणींनो, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही वैश्विक मूल्ये आहेत. या आधारे लिंगभाव, जातीव्यवस्था आणि वर्गव्यवस्था या तिन्ही शोषण केंद्रावर महात्मा फुले यांनी हल्ला चढवला होता. ते म्हणतात, स्त्री पुरुषांमध्ये निवड नसावी, गुणे आदरावी सर्व काळ. बुद्धी ही जातीवर अवलंबून नसते. मानव सारिखे निर्मिकी निर्मिले, कमी नाही केले कोणी एक, असं ते म्हणत. 1848 साली पुण्यामध्ये नेटिव्ह फिमेल स्कूल्स ही स्त्री शिक्षण संस्था त्यांनी बहुजन आणि ब्राह्मण सहकाऱ्यांच्या मदतीनं स्थापन केली होती. शिक्षण हा स्त्रियांचा मानवी अधिकार आहे आणि स्त्री शिक्षणाशिवाय देशाची उन्नती शक्य नाही, असा आग्रह महात्मा फुले यांनी केला होता. त्यांनी आपल्या एका अखंडामध्ये म्हटलंय, स्त्री पुरुषे सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने. नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांस. सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगु लोका. अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला होता. शेअर बाजाराबद्दल सुद्धा त्यांनी काही पथ्य सांगितली होती बरं का. आपल्या काव्यातून ते म्हणतात, शेअर्स काढून उद्योग करणे, हिशोब ठेवणे रोजकीर्द. खतावणी सर्व बिनचूक ठेवी, नफा तोटी दावी शोधी त्यास. जामीन देऊन नीतीने वर्तावे, सर्वा वाचवावे अब्रूमध्ये. शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा, जगा दाखवावा ज्योती म्हणे. बघा, लबाडी आणि फसवणूक होण्याची जिथं भीती असते, त्या शेअर बाजाराविषयी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी काही पथ्य सांगितलेली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अखंडांमधून आपल्याला जो उपदेश केलेला आहे, तो आपण विचारात घेऊया, अंमलात आणूया, आचरणात आणूया. हीच खरी त्यांना श्रद्धांजली, आदरांजली, भावांजली ठरेल. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुनश्च कोटी कोटी प्रणाम.